नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट CHO या सिरीजमध्ये. ही सिरीज कुणासाठी आहे? अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे की स्पेशली CHOचं प्रिपरेशन करत आहेत. बरोबर. तर ह्या सिरीजचा आजचा एपिसोड किती आहे? आपला 81वा एपिसोड आहे आणि ही सिरीज कशी असते? आपली पूर्णपणे मराठीमध्ये असते आणि या सिरीजमध्ये आपण काय करत असतो? मोस्ट एक्सपेक्टेड MCQ जे आहेत, जे की आपल्याला वाटतं की बाबा एक्झाममध्ये येण्यासारखे आहेत, आपण काय करत असतो? त्यांची प्रॅक्टिस इथे करून घेण्याचं काम करत असतो. तर ही जी सीरीज आहे ती स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो? आपण अल्टरनेट डेजला बघत असतो. तर या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचे आहे, कमेंट करायची आहे आणि शेअर करायचं आहे. तुमचे असे मित्र ज्यांच्याकडे जे काय करतात CHOचं प्रिपरेशन करतात अशांना तुम्हाला शेअर करायची आहे. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब करायचं आहे आणि YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथं पण तुम्ही आमच्यासोबत काय होऊ शकता? कनेक्ट होऊ शकता. चला सुरुवात करूया. जो आज आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मी तुम्हाला काल काय दिला होता? होमवर्क दिला होता. तर काय म्हणतो बघा फर्स्ट क्वेश्चन, अ नर्स इज प्रिपेअरिंग अ पेशंट हु इज शेड्यूल्ड फॉर अ सर्जरी. ठीक आहे. अंडर जनरल अनेस्थेशिया. विच ऑफ द फॉलोइंग प्री ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन इज अप्रोप्रिएट फॉर दिस पेशंट. आपण काय केला होता? एक पेशंट जो आहे तो आपल्याला काय करायचा होता? अंडर जनरल अनेस्थेशिया आपल्याला काय करायचा होता? ऑपरेशनसाठी घ्यायचा होता आणि तुम्ही काय करता? त्या पेशंटला प्री ऑफ टीचिंग देतात, प्री ऑफ हेल्थ एज्युकेशन देणार आहे. ठीक आहे. तर खालीलपैकी कुठलं जे इन्स्ट्रक्शन आहे ते अप्रोप्रिएट आहे जे की आपण एक्झाम त्या पेशंटला देणार आहोत हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट काय म्हणते बघा, ईट लाईक ब्रेकफास्ट ऑन द डे ऑफ सर्जरी. सर्जरीच्या दिवशी काय करायचं? तुला फुल जेवण नाही करायचंय, थोडंसं काहीतरी लाईट थोडंसं काहीतरी खायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तू सर्जरीला येऊ शकतो, असं आपण म्हणू शकतो का? तर नाही. जो पेशंट आहे जो की जनरल अनेस्थेशियाच्या अंडर जर एखाद्या प्लॅन्ड असेल फॉर द ओटी, तर आपल्याला काय करायचं? त्या पेशंटला NBM राहायला सांगायचं आहे. काय करायचं? NBM किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? NPO. ठीक आहे. NBM किंवा NPO ठेवायचं आहे. पेशंटला काहीही खायला द्यायचं नाही आहे प्री ऑपरेटिव्हली. सेकंड ऑप्शन काय म्हणतोय? युरिनरी इनकॉन्टिनन्स इज एक्सपेक्टेड पोस्ट ऑपरेटिव्हली. पोस्ट ऑपरेटिव्हली काय होणार आहे तुला? युरिनरी इनकॉन्टिनन्स. बघा, जो पेशंट आहे ज्याला आपण जनरल अनेस्थेशिया देणार आहोत, तर जनरल अनेस्थेशियाच्या इफेक्टमुळे जो आहे ते पेशंटमध्ये युरिनरी रिटेन्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. काय बघायला मिळू शकतं आपल्याला? युरिनरी रिटेन्शन. युरिनरी रिटेन्शन म्हणजे काय होतं? तुमचं युरिन जे आहे ते पास होत नाही आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे काय? तर तुमचं जे युरिन आहे ते काय होतं? इनव्हॉलंटरी पास होतं. इनव्हॉलंटरी पास होणे. इनव्हॉलंटरी काय होणे? युरिन पास होणे. याला आपण काय म्हणतो? इनकॉन्टिनन्स म्हणतो. पण जर एखाद्या पेशंटमध्ये आपल्याला जनरल अनेस्थेशिया दिलेला असेल तर आपल्याला पेशंटमध्ये युरिनरी रिटेन्शन आहे ते बघायला मिळतं, परंतु आपल्याला युरिनरी जे इनव्हॉलंटरी युरिन पासेज आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे युरिनरी इनकॉन्टिनन्स जे आहे ते आपल्या पेशंटमध्ये तिथं होणार नाही. ठीक आहे. म्हणून हा पण ऑप्शन नाही आहे. त्यानंतर काय म्हणतं बघा थर्ड ऑप्शन, नॉझिया, ओमिटिंग, शिवरिंग आर एक्सपेक्टेड पोस्ट ऑपरेटिव्हली. बघा, जर एखाद्या पेशंटला आपण जनरल अनेस्थेशिया देणार आहोत तर त्या जनरल अनेस्थेशियाच्या इफेक्टमुळे पोस्ट ऑपरेटिव्हली एखाद्या पेशंटमध्ये आपल्याला नॉझिया, ठीक आहे, नॉझिया म्हणजे काय? मळमळ होणे. त्याच्यानंतर ओमिटिंग म्हणजे काय? उलटी वगैरे होणे, ओमिटिंग. आणि त्यानंतर शिवरिंग. शिवरिंग म्हणजेच काय? हायपोथर्मियामुळे त्या पेशंटला शिवरिंग होण्याचे चान्सेस हे असतात. ठीक आहे. तर हे जे आहे ते होऊ शकतं म्हणून आपण एखाद्या पेशंटला सांगू शकतो की बाबा तुला काय होणार आहे? पोस्ट ऑपरेटिव्हली थोडंसं नॉझिया, उलटी किंवा शिवरिंग जे आहे यासारखे काय सिम्पटम्स जे आहेत तुला बघायला मिळू शकतात. त्यामुळे काय होणार नाही, पेशंटला अगोदरच माहित असेल की बाबा हा मला अगोदरच की यांनी सांगितलं होतं किंवा नर्सने किंवा डॉक्टरने मला अगोदरच सांगितलं होतं की काय होणार आहे, मला पोस्ट ऑपरेटिव्हली मला नॉझिया, वॉमिटिंग, शिवरिंग वगैरे होणार आहे. म्हणजे पेशंटला जेव्हा पोस्ट ऑपरेटिव्हली हे सिम्पटम दिसायला लागतील तेव्हा पेशंटला काय वाटेल की बाबा ह्या काय एक्सपेक्टेड फाइंडिंग्स आहेत. पेशंट पॅनिक होणार नाही, पेशंट अँझायटीमध्ये जाणार नाही. पेशंट पॅनिक नाही होणार म्हणजे तुम्हाला त्रास नाही देणार. ठीक आहे. तर तुम्हाला सारख्या सारख्या कंप्लेंट नाही करणार की मला मळमळ होते, मला मळमळ होते. ठीक आहे. जर तुम्ही हे पेशंटला अगोदर सांगितलं तर पेशंट त्यासाठी प्रिपेअर्ड पण राहील. ठीक आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, टेक ऑल द मेडिकेशन ड्यू ऑफ द डे इन द मॉर्निंग इटसेल्फ. ज्या पेशंटला ज्या काही मेडिकेशन चालू असतील त्या तुम्ही काय करायचं? सकाळी त्या पेशंटला देऊन टाकायचे आहेत. हे बरोबर आहे का? नाही. काही काही पेशंटचे जे काही काही ड्रग्स जे असतात ते आपल्याला काय करायला लागतात? प्री ऑपरेटिव्हली बंद करायला लागतात, जसं की अँटीकोॲग्युलंट्स. ठीक आहे. जसं की अँटीकोॲग्युलंट्स किंवा जर एखाद्या पेशंटला जे आहे ते अशा टॅबलेट्स चालू असतील ज्या की काय करणार? हायपोटेन्शन कॉज करणार असतील, म्हणजे काय? अँटी हायपोटेन्सिव्ह. ठीक आहे. त्या ज्या असतील तर त्या पेशंटमध्ये पण आपल्याला त्या ॲज पर द फिजिशियन ऑर्डर आपल्याला काय करायला लागतात? त्या अल्टर करायला लागू शकतात. चला. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? बघा, याचा आन्सर असणार आहे सी. ठीक आहे. पेशंटला नॉझिया, वॉमिटिंग आणि शिवरिंग जे आहे ते एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डायसल्फिराम इनहिबिट्स. ठीक आहे. डायसल्फिराम काय आहे? डायसल्फिराम ही आहे, ही जी टॅबलेट्स आहे कोणाला दिली जाते? डायसल्फिराम टॅबलेट कोणाला जाते? तळीरामला दिली जाते. कोणाला? तळीराम. ठीक आहे. तळीराम म्हणजे कोण? जे पेवळे लोक असतात, जे अल्कोहोलिक लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो?
तळेराम म्हणतो, ठीक आहे. अल्कोहोलिक यांना कुठली टॅबलेट दिली जाते? डायसल्फ्युराम टॅबलेट दिली जाते. बघा, डायसल्फ्युराम टॅबलेट जी आहे, ठीक आहे, ही कुणामध्ये दिली जाते? अल्कोहोलिक पेशंटमध्ये, किंवा ज्यांच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अल्कोहोल डिपेंडन्स आहे, अल्कोहोल डिपेंडन्स आहे, यांच्यामध्ये आपल्याला कुठली टॅबलेट देऊ शकतो आपण? डायसल्फ्युराम देऊ शकतो. पण ही टॅबलेट जी आहे ती खूप कॉशियसली दिली पाहिजे, ठीक आहे. का? कारण याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर आहेत, ठीक आहे. तर डायसल्फ्युराम जो आहे तो ऍक्ट कसा करतो? बघा, हा जो तुमचा अल्कोहोल असतो, अल्कोहोल असतो, मोस्टली कुठला असतो? इथेनॉल असतो. इथेनॉल त्याच्यामध्ये कंटेंट असतो. हा जो तुमचा इथेनॉल असतो हा काय करतो? लिव्हरकडे जातो, ठीक आहे, ठीक आहे. कारण का? अल्कोहोलचं मेटाबॉलिझम कुठं होतं? तुमच्या लिव्हरमध्ये होतं. म्हणून जे अल्कोहोलिक पेशंट आहे त्याच्यामध्ये काय खराब होतो? लवकर लिव्हर खराब होतो. मग हे तुमचं जे लिव्हर आहे, या लिव्हरचं काम काय आहे? बघा, या अल्कोहोल किंवा हा जो इथेनॉल आहे याचं काम कशामध्ये रूपांतर करणे? अल्डिहाइडमध्ये रूपांतरित करणे, अल्डिहाइडमध्ये रूपांतरित करणे. आता हा जो अल्कोहोल आहे तुमचा अल्डिहाइडमध्ये काय होतो? कन्वर्ट होतो. अल्डिहाइडमध्ये कुठल्या अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतो? ऑब्विसली हा इथेनॉल आहे, म्हणजे हा कुठे जाणार? ॲसिटाल्डिहाइड. कुठला? हा ॲसिटाल्डिहाइड. का? कारण याच्यामध्ये पण 2 कार्बनचा कंपाऊंड असणार आहे. हे आपल्याला माहिती आहे इथेनॉलमध्ये किती कार्बन असतात? 2 कार्बन असतात. त्याप्रमाणे ॲसिटाल्डिहाइडमध्ये पण 2 कार्बन कंपाऊंड असणार. पण हा जो तुमचा इथेनॉल आहे, ह्या इथेनॉल पासून ॲसिटाल्डिहाइड बनण्यासाठी एक जो आहे तो आपल्याला कंपाऊंड लागतो. त्याचं नाव आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. त्याला काय म्हणायचं? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, डिहायड्रोजिनेज. आणि मग हा जो तुमचा ॲसिटाल्डिहाइड आहे हा काय होतो? हा काय होतो? ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो, ठीक आहे. ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं, ठीक आहे, याचं आणि हे जो अल्डिहाइड आहे याचा ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला कुणाची गरज लागते? तर अल्डिहाइड डिहायड्रोजिनेजची, अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज. तर हे काय असतं? आपलं जे अल्कोहोल आहे त्याचं नॉर्मल मेटाबॉलिझम होत असतं. कसं होतं? अल्कोहोल पासून अल्डिहाइड बनतं, अल्डिहाइड पासून काय बनतं? ॲसिटिक ॲसिड बनतं. इथेनॉल पासून काय बनतं तुमचं? ॲसिटाल्डिहाइड बनतं. ॲसिटाल्डिहाइड पासून काय बनतं? ॲसिटिक ॲसिड बनत असतं. हे काय तुमचा नॉर्मल जो आहे अल्कोहोल आहे त्याची काय असते? मेटाबॉलिझमची प्रोसेस असते. पण जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये आपण काय करतो? डायसल्फ्युराम देतो. आपण आता पेशंटमध्ये काय इंट्रोड्यूस केलेला आहे? डायसल्फ्युराम इंट्रोड्यूस केलेला आहे. आता हा डायसल्फ्युराम काय करतो? हा जो अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज आहे बघा, हा जो अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज आहे जो की अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करत होता? कशामध्ये करत होता? ॲसिटिक ॲसिडमध्ये करत होता. त्याला काय करतो? इनिबिट करतो. मग जर त्याला इनिबिट केलं तर तो तुमचा जो इथेनॉल आहे, इथेनॉल पासून अल्डिहाइड बनणार, पण अल्डिहाइड पासून ॲसिटिक ॲसिड बनणार नाही, ठीक आहे. तुमचा जो ॲसिटाल्डिहाइड आहे मग तो बॉडीमध्ये काय होणार? हा जो ॲसिटाल्डिहाइड आहे तो काय होणार? बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होणार. काय होणार? ॲक्युम्युलेट होणार. कोण? ॲसिटाल्डिहाइड काय होणार? बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होणार, ठीक आहे. ॲसिटाल्डिहाइड काय होणार? बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होणार. आणि जेव्हा मग तुमचा जो ॲसिटाल्डिहाइड आहे, ॲसिटाल्डिहाइड जर हा ॲक्युम्युलेट झालेला आहे त्या पेशंटमध्ये, ठीक आहे. आणि जर आता एखाद्या पेशंटने काय केलं? अल्कोहोलचं सेवन केलं. एखाद्या पेशंटने काय केलं? अल्कोहोलचं सेवन केलं, तर हे ॲसिटाल्डिहाइड जे ऑलरेडी ॲक्युम्युलेट झालं होतं ते आता काय होईल? एकदमच त्याच्यामध्ये काय होईल? त्याच्यामध्ये वाढ होईल. एकदम त्याच्यामध्ये काय होईल? पीक लेव्हल येईल. आणि ॲसिटाल्डिहाइडचं अक्युम्युलेशन झाल्यामुळं आपल्याला पेशंटमध्ये कसे सिम्प्टम्स बघायला मिळतील? आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळेल नॉझिया, पेशंटमध्ये सिव्हिअर नॉझिया, त्याला वॉमिटिंग स्टार्ट होईल. एवढी वॉमिटिंग स्टार्ट होईल की तो काय म्हणेल? बाबा ही दारू पिण्यापेक्षा बंद केलेली बरी. त्याच्यामुळे काय करेल? तो दारू बंद करून टाकेल. त्याच्यानंतर पेशंटला स्वेटिंग येईल, ठीक आहे, पूर्ण त्याला घाम सुटेल. त्याच्यानंतर त्याला पाल्पिटेशन्स होतील. पाल्पिटेशन त्याला काय होतील? देव दिसायला लागतील, ठीक आहे. त्याच्यानंतर पेशंटमध्ये आपल्याला हायपोटेन्शन बघायला मिळू शकतं, हायपोटेन्शन बघायला मिळू शकतं. यात आपण काय म्हणू शकतो? अल्कोहोल डायसल्फ्युराम रिॲक्शन, डायसल्फ्युराम रिॲक्शन असं आपण म्हणतो त्याला, ठीक आहे. त्या अल्कोहोल डायसल्फ्युराम रिॲक्शन मध्ये काय दिसतं आपल्याला? सिम्प्टम्स. हे सगळे सिम्प्टम्स जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. का होतात? कारण तुमचा जो अल्कोहोल आहे तो कुठे जातो? लिव्हरमध्ये जातो. लिव्हरमध्ये अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं. तर तुमचा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोल पासून अल्डिहाइड करण्यासाठी आपल्याला अल्कोहोल डिहायड्रोजनस लागतो. आणि अल्डिहाइड पासून आपल्याला ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याकडे लागतो कुठला? अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. त्यापैकी तुमचा जो डायसल्फ्युराम आहे हा कोणाला टार्गेट करतो? तुमचा जे अल्डिहाइड डिहायड्रोजनेज आहे त्याला टार्गेट करतो, ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे की तुमचा डायसल्फ्युराम जो आहे तो कशाला इनिबिट करतो? तर अल्कोहोल डिहायड्रोजनेज करतो का? तर नाही, अल्कोहोल डिहायड्रोजनेजला तो करत नाही. तो काय करतो? जो सेकंड आपली रिॲक्शन होती अल्डिहाइड पासून जे ॲसिटिक ॲसिड बनण्याची प्रोसेस त्याच्यामध्ये काय करतो? तो इनिबिशन करतो. म्हणून तो काय करतो? अल्डिहाइड डिहायड्रोजिनेजला इनिबिट करण्याचं काम करतो. म्हणून जे आहे ते आपल्याला अल्कोहोल डायसल्फ्युराम रिॲक्शन बघायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? नॉझिया, वॉमिटिंग, स्वेटिंग, पाल्पिटेशन्स, त्याच्यानंतर हायपोटेन्शन यासारखे जे आहे ते सिव्हिअर सिम्प्टम्स बघायला आपल्याला मिळतात.
मग जेव्हा तो पेशंटला मग त्या पेशंटला काय वाटतं की बाबा की मला काय होत नाही आता दारू सूट करत नाही. जेव्हा तुम्ही पेशंटला बघा डायसल्फिराम जे आहे ते आपण कसे देऊ शकतो पेशंटला एक सांगून देऊ शकतो. जर सांगून दिली तर ते काय असणार आहे त्या पेशंटमध्ये एकतर त्याला माहित असणार आहे की बाबा मला काय आहे मी जे टॅबलेट खाल्ले त्याच्यामुळे मला रिएक्शन येऊ शकते. त्याच्यामुळे तो थोडंसं अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला काय असतं एक इंटरनल मोटिवेशन असेल. दारू जेव्हा कधी सुटते जेव्हा त्याला एक इंटरनल मोटिवेशन असतं की बाबा मला दारू सोडायची आहे. तर आणि तरच दारू सुटते. जे आपण जे आहे ते जर एखाद्या पेशंटला बघा ते हे असतं बघा ऍड असतात की बिना बताये दारू छोडाय त्याच्यामध्ये काय असतं डायसल्फिरामच असतं. मग काय करतो आपण पेशंटला न सांगता पेशंटच्या जेवणातून पाण्यातून कशामधून पण म्हणा आपण पेशंटपर्यंत डायसल्फिराम पोहोचवतो. मग जे डायसल्फिराम आहे ते ऑलरेडी पेशंटच्या आत आहे आणि जेव्हा तो पेशंट दारू प्यायला जातो तेव्हा त्याला काय होतं वॉमिटिंग वगैरे व्हायला लागते. त्यानंतर त्याला पूर्ण स्वेटिंग व्हायला लागते, पाल्पिटेशन्स व्हायला लागतात, पेशंटला डिझिनेस व्हायला लागतं. मग पेशंटला काय वाटतं बाबा मला आजकाल दारू सूट करत नाही. मग पेशंट काय करतो हळूहळू दारू सोडण्यासाठी ट्राय करतो. तो त्याला इंटरनल मोटिवेशन असतं का दारू सोडण्यासाठी नसतं. त्याला काय असतं भीती असतं की मला दारूमुळे आता मला दारू चालत नाही किंवा मला दारू सूट होत नाही. या भीतीपोटी काय करतो तो दारू सोडतो. पण मग आपण काय करतो जे नातेवाईक असतात ते काय करतात जेव्हा तो दारू सोडतो म्हणजे एखाद्या महिन्यानंतर आपण काय करतो टॅबलेट जी डायसल्फिराम आहे ती बंद करतो. मग त्याचा एखादा मित्र येतो सोम्या गोम्या कोणीतरी आणि काय म्हणतो बाबा चल आज आपण पिऊया. मग तो म्हणतो अरे नाही यार मला सूट नाही करत. अरे म्हणतो अरे काय नाही होत चल 30 घे. मग तो जातो आणि घेतो आणि मग त्याला अरे मला तर दारू सूट करते. मग तो काय करतो परत सुरू करतो. ज्यामुळं जेव्हा पेशंटमध्ये आपल्याला जे आहे ते असे आपण टॅबलेट सुरू करतो त्याच्यासोबत जे आहे त्याला इंटरनल मोटिवेशन असणं खूप गरजेचं आहे. काय असणं इंटरनल मोटिवेशन जे आहे ते असणं खूप गरजेचं आहे. आणि असं पेशंटला न सांगता टॅबलेट्स देणं हे काय असू शकतं पेशंटसाठी खूप घातक असू शकतं. पेशंटनी जर अचानक दारू पिली आणि पेशंटमध्ये हायपोटेन्शन वगैरे जर सिव्हिअर झाली तर पेशंटची डेथ पण होऊ शकते. काय होऊ शकते डेथ पण होऊ शकते. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की इंटरनल मोटिवेशन सहित जर तुम्ही याचा जर यूज केला तर बेस्ट कॉम्बिनेशन म्हणून होऊ शकतं. तर आता ऑप्शन काय असणार याचा बी करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डायल्युशन रिक्वायर्ड फॉर IV ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ऍड्रेनालिन फॉर अनाफिलॅक्टिक शॉक इन अन अडल्ट पेशंट इज. ठीक आहे अडल्ट पेशंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे ऍड्रेनालिन द्यायचं आहे आणि काय द्यायचं आहे तर त्या पेशंटला झालेला आहे अनाफिलॅक्टिक शॉक आणि अनाफिलॅक्टिक शॉकचा ड्रग ऑफ चॉईस काय आहे तर ऍड्रेनालिन आहे. ऍड्रेनालिन आहे. पण आता हा ऍड्रेनालिन जो आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो ऍड्रेनालिन आपल्याकडे अवेलेबल असतो 1:1000 या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो. ठीक आहे तर मग आता आपल्याला तो कसा द्यायचा आहे एक तर आपल्याला तो IM देऊ शकतो आपण किंवा आपण काय करू शकतो IV देऊ शकतो. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं त्या पेशंटमध्ये आपल्याला IV द्यायचा आहे. बघा IV देत असताना काय करू आपण IM देताना असताना आपण काय करू शकतो 0.5 ml आणि 1:1000 जो कंपोजिशन आहे म्हणजे जो आपल्याला जसं ज्या फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल आहे बघा ते काय असते एक अँप्यूल असते. एक असते अँप्यूल असते. ते अँप्यूल जनरली 1 ml ची असते आणि या 1 ml मध्ये 1:1000 जे आहे ते ऍड्रेनालिन अवेलेबल असतं. मग यापैकी आपण काय करू शकतो 0.5 ml घ्यायचं आणि पेशंटच्या डायरेक्ट IM द्यायचं 1:1000 जशाचं आहे तसं अनाफिलॅक्टिक शॉक मध्ये. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे IV द्यायचा. ठीक आहे दुसरा ऑप्शन काय आहे आपल्याकडे IV द्यायचा. मग IV देण्यासाठी आपण काय करू शकतो 1:1000 नाही आता आपण काय करावं लागतं 10,000 जे आहे ते आपल्याला यूज करावं लागतं. मग आपल्याकडे तर कुठला अवेलेबल आहे 1:1000 अवेलेबल आहे. आपल्याकडे अवेलेबल कुठला आहे 1:1000. आपल्याला त्यामध्ये कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे 1:10,000 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 10,000 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपण काय करणार हे 1 ml काय करणार जे आपल्याकडे अवेलेबल आहे ही अँप्यूल. ठीक आहे ही जी आपल्याकडे अँप्यूल अवेलेबल आहे 1 ml वाली ही अँप्यूल घेणार आणि मग नंतर काय करणार आपण याच्यामध्ये जे आहे ते 9 ml आपण काय करणार ऍड करणार. काय ऍड करणार डायल्युएंट ऍड करणार. मग तुम्ही काय करू शकता NS ऍड करू शकता किंवा डिस्टिल वॉटर ऍड करू शकता. NS किंवा डिस्टिल वॉटर ऍड केलं मग आपल्याकडे हे टोटल किती झालं 10 ml चं आपल्याकडे कंपोनंट झाला. हा जो कंपोजिशन किती झाला 10 ml चा आपल्याकडे कंपोजिशन झाला. मग आता या 10 ml पैकी आपण काय करायचं 1 ml यूज करायचं. 1 ml जर आपण त्यातलं घेतलं तर ते किती झालं 1:10,000 ऑफ 1 ml जे घेतलं ते घ्यायचं आणि काय करायचं पेशंटला IV ऍडमिनिस्टर करायचं आणि बाकीचं जर राहिलेलं जे 9 ml आहे ते आपण काय करू शकतो डिस्कार्ड करू शकतो. काय करायचं डिस्कार्ड करून टाकायचं. त्यातलं किती वापरायचं फक्त 1 ml वापरायचं IV. बघा पेशंटला काय आहे अनाफिलॅक्टिक शॉक आहे. अनाफिलॅक्टिक शॉकची ड्रग ऑफ चॉईस काय आहे आपली ऍड्रेनालिन आहे म्हणून आपल्याला काय करायचं ऍड्रेनालिन द्यायचं आहे. मग आपल्याकडे ऍड्रेनालिन द्यायचे 2 रूट आहेत. एक आहे IM दुसरा आहे IV. IM देताना आपण काय करू शकतो सरळ 1:1000 जे की आपल्याकडे अवेलेबल त्यातलं काय करू शकतो आपण 0.5 ml घ्यायचं आणि पेशंटला सरळ IM द्यायचा विषय संपला. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे IV द्यायचा आहे. मग IV देताना आपण काय करू शकतो IV आणि IM ह्या दोन्ही मधला फरक म्हणजे IM थोडंसं स्लो ऍक्ट होतं पर्सिस्टंट ऍक्ट होतं. IV जे आहे ते लगेच ऍक्ट होतं आणि क्विकली ऍक्ट होतं. ठीक आहे
आता आयव्ही द्यायचं आपल्याला, आयव्ही देताना आपल्याला प्रोटोकॉलनुसार 1:10,000 घ्यावं लागतं, पण आपल्याकडे अवेलेबल आहे 1:1000. मग आता या 1000ला आपल्याला 10,000 मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, 1 ml जे आहे अँप्यूल तो सिरीजमध्ये घ्यायचा, कुठल्या 10cc सिरीजमध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, 9cc काय करायचं, डिस्टिल वॉटर घ्यायचं किंवा NS घ्यायचं. मग जे आपल्याकडे जे कंपोजिशन आपल्याकडे तयार झाले कितीचं, 10 mlचं, त्याच्यापैकी काय करायचं, फक्त 1 ml जे आहे ते पेशंटमध्ये पुश करायचं आणि 9 ml काय करायचं, डिस्कार्ड करून टाकायचं. हे काय आहे, IM आणि IV जे आहे ते यूज करण्यासाठीच्या प्रोसिजर्स आहेत जर पेशंटला अनाफिलॅक्टिक शॉक असेल तर. जर सिव्हिअर शॉक असेल तर आणि तरच आपण IV जे आहे तो प्रिफर करतो. मोस्टली आपण जे आहे ते IM किंवा IM प्रिफर करतो. आणि जर आपल्याला माहित असेल की बाबा एखादा ड्रग आहे आणि त्या ड्रगमुळे काय होऊ शकते, रिएक्शन येऊ शकते, तर आपण काय करू शकतो, 0.25 ml 1:1000 सबक्युटॅनस देऊ शकतो एखाद्या पेशंटला. फॉर एक्झाम्पल त्या पेशंटमध्ये आपल्याला माहिती आहे की एखादा ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल ASV आहे, अँटी स्नेक वेनम. कुठलं, अँटी स्नेक वेनम. आता हा जो अँटी स्नेक वेनम आहे, हा बघा, जेव्हा आपल्याला ऍडमिशन करायचा असतो तेव्हा पेशंट कसा असतो, खूप सिरियस कंडिशनमध्ये आपल्याकडे आलेला असू शकतो आणि आपल्याकडे ASVचा टेस्ट डोस देण्यासाठी टाइम नाहीये. टेस्ट डोस देण्यासाठी टाइम नाहीये आणि नवीन गाईडलाईन्स नुसार काय आहे, टेस्ट डोस द्यायचाच नाहीये. का द्यायचा नाहीये, बघा, जर एखाद्या पेशंटला तुम्ही ASV देणार असला, तुमच्याकडे कन्फर्म तुम्हाला माहित आहे की पेशंटला काय आहे, टॉक्सिक जो आहे तो स्नेक पॉइझनस जो आहे तो स्नेक काय झालेला आहे, बाईट झालेला आहे. फॉर एक्झाम्पल त्याला काय झालेलं आहे, वायपर बाईट झालेली आहे. आता वायपर बाईट झालेली आहे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला पेशंटला कुठल्याही हालतीमध्ये ASV द्यायचे आहेत, अँटी स्नेक वेनम द्यायचं आहे. मग तुम्ही काय केलं, त्यासाठी टेस्ट डोस दिला. टेस्ट डोस दिल्यानंतर तुम्हाला असं कळालं की टेस्ट डोसचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे, पेशंटला काय आहे, अँटी सेन्सिटिव्ह जो ASV आहे त्याची काय आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. मग तुम्ही हे कारण सांगून पेशंटचा ASV होल्ड करू शकता का, तर बिलकुल नाही. पेशंटला कितीही जरी सिव्हिअर रिएक्शन आली तरी पण तुम्हाला ASV द्यावंच लागतं, कारण स्नेक बाईटचं एकमेव ट्रीटमेंट आहे ती म्हणजे AS आणि V. ASV दिल्याशिवाय पेशंटमध्ये तुमच्या इम्प्रुव्हमेंट होणार नाही, पेशंटची तुमच्या RFT डिरेंज होऊ शकते, पेशंटची डेथ होऊ शकते. मग आपल्याला काय करायचं, पेशंटला ASV तर कुठल्याही हालतीमध्ये द्यायची आहे, तर आपण काय करू शकतो, त्या पेशंटमध्ये कुठल्याही टेस्ट डोस न देता पेशंटला काय करायचं आहे, अगोदर 0.25 ml 1:1000 जे की आपल्याकडे अवेलेबल आहे ते काय करायचं, सबक्युटॅनियस इंजेक्ट करायचं. सबक्युटॅनियस इंजेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला पेशंटमध्ये काय करायचं, ASV स्टार्ट करायची. म्हणजेच हे इंजेक्शन आपण कसं केलं, अनाफिलॅक्टिकसाठी दिलं, पण कसं दिलं आपण, प्रोफायलॅक्टिकली दिलं. प्रोफायलॅक्टिकली काय केलं आपण, इंजेक्शन ॲड्रेनालिन 0.25 ml 1:1000 आपण कसं केलं, सबक्युटॅनियस दिलं. ठीक आहे. आता हे सबक्युटॅनियस दिल्यामुळे काय होईल, तुमची जी ASVची रिएक्शन होईल ती काय होणार नाही, पेशंटमध्ये येणार नाही, किंवा आली तरी पण खूप काय असेल, माइल्ड फॉर्ममध्ये असेल. आणि जरी पण तुमच्याकडे पेशंटची रिएक्शन आली तर मग तुम्ही पेशंटमध्ये काय करू शकता, नंतर IM किंवा IV रूट आहे जे नंतर देऊ शकता. पण जनरली जे आहे ते ऑलरेडी जर पेशंटला तुम्ही 0.25 ml दिला असेल तर ASVची रिएक्शन येतच नाही ऑन प्रॅक्टिकल. ठीक आहे. थेअरीमध्ये मग आपण असं सांगू शकतो की आल्याच्या नंतर IV द्यायचं, पण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा हे दिल्याच्या नंतर जी रिएक्शन तर येत नाही. ठीक आहे. तर हा जो आहे तो आपला कुठला, ॲड्रेनालिन. तर ॲड्रेनालिनचं कुठला अनाफिलॅक्टिक शॉकमध्ये यूज करू शकतो आपण, IV देत असताना 1:10,000 करू शकतो. 1:1000 हा जो आहे तो आपण IM देताना करू शकतो. IM किंवा सबक्युटॅनियस पण देताना आपण हा करू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. इंडियाज फर्स्ट इंडिजिनस कोविड वॅक्सिन इज. बघा, जेव्हा कोविड झाला होता तर कोविडच्या नंतर काय झालं, बऱ्याचशा वॅक्सिन्स मार्केटमध्ये आल्या होत्या. त्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे की जी इंडिजिनस वॅक्सिन आहे म्हणजे काय, तिचं पूर्ण जे आहे ते लायसेन्सिंग कुठं आहे, इंडियन गव्हर्नमेंटकडे आहे, तिचं मॅन्युफॅक्चरिंग कुणाकडे आहे, इंडियन गव्हर्नमेंटकडे आहे. अशी कुठली वॅक्सिन आहे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे कोवॅक्सिन आणि सेकंड वॅक्सिन आहे आपल्याकडे कोविशिल्ड. ठीक आहे. त्यानंतर आहे मॉडर्ना आणि नंतर आहे आपल्याकडे स्पुटनिक. तर माझी कोवॅक्सिन जी आहे ही कुणी बनवली, भारत बायोटेकने बनवली होती. कुणी बनवली होती, भारत बायोटेकने बनवली होती. बायोटेक्निक. त्यानंतर जी कोविशिल्ड आहे, कोविशिल्ड जी आहे ही पण कशामध्ये झाली होती, ही वॅक्सिन जी आहे ही पण कशामध्ये झाली होती, इंडियामध्येच प्रोड्यूस झाली होती. आणि इंडियामध्ये प्रोड्यूस झाली होती, पण हिचे जे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते फक्त इंडियामध्ये झालं होतं. बाकीचे तिचे जे लायसेन्स वगैरे ते आपल्याकडे नव्हते. आणि जी कोवॅक्सिन आहे तुमची, ही भारत बायोटेकने काय केली होती, स्वतः डेव्हलप केली होती, स्वतः मॅन्युफॅक्चर केली होती. म्हणून हिला आपण काय म्हणू शकतो, इंडिजिनस म्हणू शकतो. ठीक आहे. ही इंडिजिनस वॅक्सिन नाही का, कारण फक्त हिचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते आपल्याकडे झालं, पण हिचे लायसेन्सिंग, हिचे डेव्हलपमेंट वगैरे जे आहे ते इंडियामध्ये झालेले नव्हते. थर्ड जे आहे ही मॉडर्ना आहे. बघा, ही मॉडर्ना US ची वॅक्सिन होती आणि ही जी स्पुटनिक वॅक्सिन आहे ही कशाची होती, रशियाची वॅक्सिन होती. ज्यामुळे तुम्ही जर फक्त इंडिजिनस वॅक्सिन जर म्हटला तर कुठली येते, कोवॅक्सिन जी आहे ती इंडिजिनस वॅक्सिन येते. ठीक आहे. आणि ही जी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड जे आहेत ह्या दोन्ही पण अप्रुव्हल कधी आलं होतं यांना,
यांना अप्रुव्हल ऍक्च्युअली जे अप्रुव्हल जे आलं होतं ते कसं होतं एमर्जन्सी बेसिसवर होतं. अप्रुव्हल जे आलं होतं कसं होतं एमर्जन्सी बेसिसवर आपल्याला लवकरात लवकर ट्रायल द्यायचे होते म्हणून आपण काय केलं जास्त ट्रायल न घेता एमर्जन्सीमध्ये आपण काय केलं होतं अप्रुव्हल दिलं होतं आणि हे अप्रुव्हल आपल्याला आलं होतं 3 जानेवारी 2021ला आणि ही जे दोन्ही पण वॅक्सिनचं अप्रुव्हल 3 जानेवारी 2021ला होतं. कुठल्या दोन्ही पण कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचं आणि त्याच्यानंतर त्यांचं जे म्हणजे द्यायला स्टार्ट कधी केले होते आपण 16 जानेवारी 2021ला आपण द्यायला स्टार्ट केल्या होत्या. म्हणजे फर्स्ट डोस जर तुम्हाला विचारले बाबा फर्स्टली कधी इम्प्लिमेंट केली किंवा कधी ऍडमिशन केलं तर कधी 16 जानेवारीला आणि अप्रुव्हल कधी आलं होतं तर 3 जानेवारी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्पर्मिसाइड यूज इन कॉन्ट्रासेप्टिव्ह टुडे कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये कुठलं जे आहे ते स्पर्मिसाइड यूज केलं जातं हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे बघा नॉर्थिस्टोरॉन मध्ये कुठलं असतं प्रोजेस्टिन ओनली ओसीपी आहे. हे काय ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे आणि याच्यामध्ये काय असतं फक्त आणि फक्त प्रोजेस्टिन असतं. तुमची 9 नॅनोक्झॉन ही आहे याच्यामध्ये हिलाच आपण काय म्हणतो टुडे सुद्धा म्हणतो. त्यानंतर तुमची जी प्रोस्टाग्लॅंडिन F2 आहे हे कशामध्ये यूज केलं जातं लेबर इंड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. आणि एमपीए आहे हे काय तुमचं डंपा आहे एमपीए. हे काय आहे एक IM इंजेक्शन आहे. कसं आहे हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. हे काय आहे एक हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे आणि हे काय यालाच आपण काय म्हणतो अंतरा म्हणतो. 3 महिन्यानंतर आपल्याला काय करायला लागतं हे IM घ्यायला लागतं. IM घ्यायला लागतं. तर काय तर तुमचं जे नॉर्थिस्टोरॉन आहे हे काय प्रोजेस्टेरॉन ओनली टॅबलेट आहे. तुमचा 9 नॅनोक्झॉल जो आहे तो टुडे टॅबलेट याला आपण म्हणतो जे की काय स्पर्मिसाइडल ऍक्शन मध्ये आहे. स्पर्मिसाइडल आहे. त्याची ऍक्शन कशी आहे स्पर्मिसाइडल आहे. प्रोस्टाग्लॅंडिन हे काय तुमचं कॉन्ट्रासेप्टिव्ह नाही आहे. हे काय करण्यासाठी वापरतो आपण लेबर इंड्यूस करण्यासाठी वापरतो. त्यानंतर एमपीए जे आहे त्यालाच आपण डंपा असं म्हणतो. त्यालाच आपण अंतरा असं सुद्धा म्हणतो. हे काय एक हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे जे की आपण 3 महिन्यांनी पेशंटला काय करायला लागतं IM इंजेक्शन त्याचे घ्यायला लागतात. तुमचं जे 9 टुडे जी हे आहे ठीक आहे टुडे जो आहे तुमचा तो काय स्पर्मिसाइडल इन ऍक्शन आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय असणार आहे 9 नोनोक्झायनॉल. हे काय आहे तुमचं तर आपण असं पण लिहितात नॅनोझायनॉल 9 असं पण लिहू शकतात. त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. The diagram that is used to predict possible genotype in an offspring is known as. फर्स्ट आहे आपल्याकडे जीनोग्राम, सेकंड आहे पुनेट स्क्वेअर, थर्ड आहे पेडिग्री चार्ट आणि लास्ट आहे ऑल दी अबव. त्यापैकी कुठला यूज करायचं आपल्याला विचारलेलं आहे. बघा जीनोग्राम जो आहे तो काय यूज करतो. जीनोग्राम मध्ये आपण काय करतो ह्या टाईपचे जे हे असतात त्याला आपण काय म्हणतो जीनोग्राम म्हणतो. ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो जीनोग्राम. फक्त फरक एकच आहे की जीनोग्राम आणि जो तुमचा याला जीनोग्राम आणि पेडिग्री चार्ट बघा पेडिग्री चार्ट आणि जीनोग्राम या दोघांमध्ये फरक एकच आहे. पेडिग्री चार्ट मध्ये आपण फक्त काय करतो जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण काय करतो इंडिकेट करतो आणि जो तुमचा जीनोग्राम आहे याच्यामध्ये आपण काय करतो जेनेटिक इन्फॉर्मेशन सोबतच सायकोसोशल इन्फॉर्मेशन पण काय करतो ऍड करतो. सायकोसोशल इन्फॉर्मेशन पण आपण काय करतो याच्यामध्ये ऍड करतो. मरायटल स्टेटस याच्यामध्ये आपण काय करू शकतो ऍड करू शकतो. कुठल्या जीनोग्राम मध्ये आणि पेडिग्री चार्ट मध्ये एवढा डिफरन्स आहे. आपण काय करतो खाली त्याच्यामध्ये लिहित असतो. त्यानंतर तुमचा सेकंड ऑप्शन दिला बघा प्युनेट स्क्वेअर जे तुमच्या सगळ्यांना माहित असेल. प्युनेट स्क्वेअर याला आपण काय म्हणतो प्युनेट स्क्वेअर. खालची डायग्राम याला आपण काय म्हणतो प्युनेट स्क्वेअर म्हणतो. हे जे आहे तुम्ही 11th आणि 12th ला जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही बघितलं असेल जे तुमचा मेंडेल होता हा मेंडेल काय करायचा त्या वाटाण्याच्या झाडांना घ्यायचा. वाटाण्याच्या झाडांमध्ये काय करायचा 2 ट्रेटचा अभ्यास करायचा आणि 2 ट्रेटचा अभ्यास करताना तो काय करायचा प्युनेट ट्रेट स्क्वेअर त्याचा यूज करायचा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तो काय करायचा वाटाण्याचं झाड घ्यायचा. ठीक आहे वाटाण्याचं झाड घ्यायचा आणि या वाटाण्याच्या झाडाला काय करायचा तो त्याची हाईट मोजायचा. मग हे हाईट मोजताना तो काय करायचा 2 ट्रेड्स घ्यायचा. एक कॅपिटल टी घ्यायचा एक स्मॉल टी घ्यायचा. मग जर तो कॅपिटल टी वाला असेल त्याला तो काय म्हणायचा टॉल म्हणायचा. ठीक आहे आणि हा जो स्मॉल वाला त्याला तो काय म्हणायचा ड्वार्फ म्हणायचा किंवा स्मॉल म्हणायचा. ठीक आहे मग तो काय करायचा एक झाड टॉल घ्यायचा एक झाड काय करायचा स्मॉल घ्यायचा. मग या 2 झाडांची काय करायचा तो ब्रीड करायचा. त्याला काय म्हणायचा तो हायब्रिड असं म्हणायचा. काय म्हणायचा हायब्रिड म्हणायचा. तो काय म्हणायचा त्या हायब्रिड म्हणायचा का कारण हा जो टॉल आहे आणि हा जो छोटा वाला झाड आहे आणि जे मोठं वाला झाड आहे या दोघांचं काय करायचं तो क्रॉस करायचा. मग जो टॉल आहे त्याचे काय करणार मेल घेणार गॅमेट घेणार आणि जो टॉर्फ आहे त्याचे काय करणार फिमेल गॅमेट घेणार किंवा व्हाईस वर्सा करणार. ठीक आहे असं काय करून तो काय करणार एक हायब्रिड जे आहे ते झाड बनवणार आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे इंटरप्रिटेशन्स आहेत त्याचे जे ऑफस्प्रिंग बनतात त्याच्यापासून जे वटाने बनतात त्या वटाने तो काय करायचा पिंक लागवड करायचा आणि परत लागवड केल्यानंतर तो बघायचा बाबा कुणाची हाईट वाढली कुणाची हाईट कमी झाली आणि असं करत असताना त्याला निदर्शनास काय आलं की बाबा हा जो कॅपिटल टी स्मॉल टी मी काय केलं होतं मेल
वाला घेतलं होतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी फिमेल वाला काय घेतला होता, हा कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेतला होता. त्याच्यानंतर मग त्या लक्षात काय आलं की जे टॉल आणि टॉल जेव्हा दोन झाडांची मी हायब्रिड करतो तेव्हा जी मला जी येणारी ऑफस्प्रिंग मिळते ती कशी मिळते, टॉल मध्ये. त्यानंतर मी जेव्हा टॉल आणि डॉर्फ करतो तेव्हा मला कशी मिळते, टॉलच मिळते. आणि जेव्हा मी टॉल आणि डॉर्फ सेम आहे तर काय मिळते, त्याला टॉलच मिळते. आणि जेव्हा दोन डॉर्फ झाडांची काय करतो, हायब्रिड करतो, तेव्हा त्याला काय मिळतं, झाड जे आहे ते कसं मिळतं, हायब्रिड कसं मिळतं, डॉर्फच मिळतं. मग ह्या जो प्युनेट स्कोर आहे आपण यूज कधी करतो, जेव्हा एखादं कॅरेक्टर जे आहे ते कसं असतं, डॉमिनंट असतं. डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह जर कॅरेक्टर आपल्याला काय करायचे असतील, स्टडी करायचे असतील, तर आपल्याला जो आहे तो प्युनेट स्क्वेअर आपण यूज करू शकतो. या प्युनेट स्क्वेअर मध्ये जो डॉमिनंट असतो तो एकटा जरी असला तरी पण काय करतो, त्याचं जे आहे ते इफेक्ट आपल्याला दाखवतो. आणि जो रेसेसिव्ह आहे त्याला काय करतो, दाबून टाकतो. म्हणजे जो स्मॉल टी वाला जे कॅरेक्टर होतं त्याला काय केलं, जो कॅपिटल टी वाला कॅरेक्टर होतं त्याने काय केलं, दाबून टाकलं, त्याला दिसूच दिलं नाही, त्याला आपण काय म्हणतो, रेसेसिव्ह म्हणतो. त्याने त्याच्यावर काय केलं, कॅपिटल टीने काय केलं, त्याच्यावर डॉमिनन्स दाखवलं. डॉमिनन्स दाखवला म्हणजे काय केलं, त्याने जे आहे फक्त एकाचं कॅरेक्टर शो होऊ दिलं, या बिचाऱ्याचं कॅरेक्टर शो होऊ दिलं नाही. सेम तसं इथं पण झालं. मग प्युनेट स्क्वेअर मेंढ्याने जेव्हा ते स्टडी केली तेव्हा त्यांनी काय आढळलं की बाबा 50% जे झाडं आहेत, ठीक आहे, 50% जे झाडं आहेत यांचा जिनोटाइप जरी कॅपिटल टी असला तरी पण 75% झाडांचा फिनोटाइप काय आहे, टॉल आहे. 75% झाडांचा फिनोटाइप काय आहे, टॉल आहे. आणि फक्त 25% झाडांचा फिनोटाइप काय आहे, डॉर्फ आहे. काय आहे, डॉर्फ आहे. ठीक आहे, हे काय झालं, त्याचं कन्फ्युजन झालं. मग त्याचं जिनोटाइप जर माहिती करून घ्यायचं असेल त्याला कसं काय, कशाचा यूज करावा लागला, तुमचा प्युनेट स्क्वेअरचा यूज करावा लागला. ठीक आहे. फिनोटाइप आणि जिनोटाइप म्हणजे काय, फिनोटाइप आणि जिनोटाइप म्हणजे काय, फिनोटाइप आणि जिनोटाइप, फिनोटाइप आणि जिनोटाइप. बघा, जिनोटाइप म्हणजे असे कॅरेक्टरिस्टिक जे की त्या जे आहे, जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, जे जीन त्याचे प्रेझेंट आहेत. म्हणजे जसं की आता मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे काय, त्याच्या जीनची नाव आहेत जे की जीन प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि हे पण जीन आहे जो की प्रेझेंट आहे. मग आता या दोघांचा जरी जिनोटाइप वेगळा वेगळा असला, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी, तरी पण या दोघांचा फिनोटाइप जे आहे, म्हणजे फिनोटाइप म्हणजे काय, जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिसणार आहेत ते, जे कॅरेक्टर्स तुम्हाला एक्सटर्नली दिसतात, मॉर्फॉलॉजिकल दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, फिनोटाइप असं आपण म्हणतो. मग जरी आता ह्या झाडाचं जे जिनोटाइप असेल कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी जसे वेगळे वेगळे असतील तरी पण त्यांचं फिनोटाइप जे आपल्याला काय बघायला मिळतं, टॉलच बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, टॉलच बघायला मिळतं. तो काय आपला जिनोटाइप आणि फिनोटाइप मधला आपल्याला फरक बघायला मिळू शकतो. काय म्हणतं बघा, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ATT ड्रग इज ऍब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. खालीपैकी कुठले जे आहे ATT ड्रग म्हणजे काय, अँटी ट्युबरक्युलर ड्रग जे आहेत ते ऍब्सोल्युटली काय आहेत, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये. तर बघा, जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये प्रेग्नन्सी असते तर आपल्याला काय करायला लागतं, ड्रग जे आहे त्याच्यामध्ये खूप कॉशियसली यूज करायला लागतात. का, कारण त्या ड्रगचे जे आहे ते जे प्लासेंटल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, जे तुमचं प्लासेंटल बॅरियर आहे, त्या प्लासेंटल बॅरियरला क्रॉस करू शकतात. आणि प्लॅसेंटल बॅरियरला क्रॉस करून ते काय कुणामध्ये जाणार, मग ते बेबीमध्ये जाणार. कुणामध्ये जाणार, बेबीमध्ये जाणार. आणि ह्या बेबीला काय करू शकतात, ते ऍडव्हर्स इफेक्ट करू शकतात. ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते याच्यामध्ये तयार होऊ शकतात. आणि या ऍडव्हर्स इफेक्टलाच आपण काय म्हणतो, टेरॅटोजेनिसिटी म्हणतो. टेरॅटोजेनिसिटी. मग टेरॅटोजेनिसिटी काही ड्रग असू शकतात. म्हणून आपण काय करतो, मदरमध्ये जे आहे ते ड्रग यूज करताना आपण खूप कॉशियसली यूज करतो. मग जे तुमची टीबी आहे, तुमच्या टीबीमध्ये आपण जेव्हा पेशंटमध्ये टीबीचा पेशंट ट्रीट करत असतो ट्युबरक्युलोसिसचे, तेव्हा आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण डॉट्स थेरपी यूज करतो. डॉट्स थेरपी यूज करतो, किंवा आता जे नवीन आले ते कुठले, आपण डॉट्स प्लस. ठीक आहे. डॉट थेरपी आपण कुणामध्ये यूज करतो, जे नॉर्मल टीबीचे पेशंट त्याच्यामध्ये डॉट थेरपी यूज करतो. आणि जर एखाद्या पेशंटमध्ये काय झालं असेल, MDR टीबी, ज्याच्यामध्ये काय झालं असेल, मल्टी ड्रग रेजिस्टन्स आला असेल, तर त्याच्यामध्ये आपण कुठली ट्रीटमेंट रेजिमेंट यूज करतो, डॉट्स प्लस ट्रीटमेंट रेजिमेंट आपण त्याच्यामध्ये यूज करतो. MDR टीबी म्हणजे काय, एखाद्या पेशंटमध्ये जर रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझिड या दोघांची किंवा या दोघांसोबत जर अजून कुणाची पण जर काय झाली असेल, रेजिस्टन्स आला असेल, काय झाला असेल, रेजिस्टन्स आला असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, MDR टीबी असं आपण म्हणतो. ठीक आहे. रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझिड काय तुमचे फर्स्ट लाईन ड्रग्ज आहेत. आणि त्या दोघांची जर काय झाले असेल, त्या पेशंटमध्ये रेजिस्टन्स आला असेल, तर आपण काय करतो, डॉट्स वरून काय करतो, त्या पेशंटला MDR टीबीच्या डॉट्स प्लस रेजिमेंटकडे काय करतो, आपण ट्रान्सफर करून घेतो. मग तुमचे जे टीबीचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो, कॅटेगराईज करतो. मग त्याला कसं कॅटेगराईज करतो आपण, कॅट 1, कॅट 2, कॅट 4, कॅट 3 नसता. त्यानंतर नाही तर म्हणतात मास्टरला उजळणी येत नाही, मास्टर 2 नंतर डायरेक्ट 4 लिहितोय. ठीक आहे. कॅट म्हणजे मांजर नाही, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 4 आणि कॅटेगरी 5. तर कॅटेगरी 1 मध्ये आपण कुठले पेशंट घेतो, जे की काय आहेत, न्यूली डायग्नोस्ड आहेत. आणि याच्यामध्ये आपण जे आहे ते ट्रीटमेंटची थेरपी जी आहे ती आपण किती देतो, जवळपास 6 महिन्यापर्यंत आपण या पेशंटला काय करतो, ATT अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंटवर ठेवत असतो. त्याच्यानंतर कॅट 2 जे आहे त्याचे हे पेशंट कसे असतात, हे असतात प्रिव्हियसली डायग्नोस असतात.
प्रिव्हियसली डायग्नोस म्हणजे हे यांचं डायग्नोसिस ऑलरेडी झालेलं आहे, परंतु यांना काय झालं असतं, रिलॅप्स आलेला असू शकतो. म्हणजे काय, टीबी तुमचा काय झाला, बरा झाला, त्यानंतर परत परत डेव्हलप झाला. किंवा त्यांचे जे पेशंट आहेत ते कसे असतात, डिफॉल्टर्स आहेत. डिफॉल्टर्स म्हणजे काय केलं त्यांनी, हे जे तुमच्या न्यूली डायग्नोस मध्ये कॅटेगरी 1 मध्ये जेव्हा त्यांना ट्रीटमेंट सुरू केली होती, तेव्हा त्यांनी काय केलं, 4 महिने टीबीच्या टॅबलेट सुरू केल्या. आणि जेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं, म्हणजे त्यांचं कफ कमी झाला, त्याच्यानंतर त्यांचे जे अदर सिम्पटम्स आहेत, विकनेस वगैरे, वेट लूज होणं, त्यानंतर फिवर, हे स्वेटिंग वगैरे, हे जे काही त्यांचे सिम्पटम्स आहेत, मग ते काय होतं, थोडं कमी व्हायला लागतात. आणि ते कमी झाल्यानंतर त्यांनी काय केलं, टीबीच्या ट्रीटमेंट काय केली, त्यांनी बंद केली. पण त्यांच्यातलं टीबी जो आहे तो मुळापासून नष्ट झाला होता का, नव्हता झाला. मग काय होणार, ते टीबीची विषाणू परत वाढल्याच्यानंतर ते परत तुमच्याकडे आले. मग त्याला तुम्ही जेव्हा विचारलं, बाबा तुम्ही टीबीची ट्रीटमेंट तुम्हाला 6 महिने दिली होती, तुम्ही 6 महिने घेतली का, तर ते म्हणतात नाही, मी फक्त 4च महिने घेतले आणि नंतर बंद केली. मग हे काय झाले, डिफॉल्टर्स झाले. या डिफॉल्टर्सला आपण कुठे टाकतो, कॅटेगरी 2 मध्ये टाकतो. मग याच्यामध्ये आपण काय करतो, परत जे आहे ते अँटी टीबी ट्रीटमेंट स्टार्ट करतो, एटीटी स्टार्ट करतो. आणि हे आपल्याला किती महिन्यासाठी करायला लागते, मग 8 महिन्यासाठी. त्यानंतर तुमचं कॅटेगरी 4 मध्ये आपण कुठले घेतो, MDR-TB वाले घेतो. कुठले, MDR-TB म्हणजे काय, मल्टी ड्रग रेजिस्टन्स. ज्याच्यामध्ये काय झालं, रिफाम्पिसिन, आयसोनियाझिड यांचा काय झाला, रेजिस्टन्स आलेला आहे. ह्या पेशंटला आपण काय करतो, परत एटीटी सुरू करतो. 24 ते जवळपास 27 महिन्यापर्यंत आपल्याला यांना द्यायला लागते. त्यानंतर इथं तुमचं XDR-TB आपण एक्सटेन्सिव्हली काय झालं, यांच्यामध्ये काय झालं आहे, रेजिस्टन्स कसा आला, एक्सटेन्सिव्ह आलेला आहे. म्हणजे काय झालं, त्या रिफाम्पिसिन, आयसोनियाझिड सोबत जे तुमचे सेकंड लाईन ड्रग आहेत, यांचा पण काय झाला आहे, रेजिस्टन्स आलेला आहे. तर ह्या पेशंटमध्ये आपल्याला जवळपास जे आहे ते 24 ते 30 महिन्यांपर्यंत आपल्याला काय करावं लागते, एटीटी द्यावी लागते. एटीटी देत असताना आपण कुठल्या टॅबलेट यूज करत असतो, HRZE आणि S. H म्हणजे काय, तुमचं आयसोनियाझिड, एक मिनिट, आयसोनियाझिड, त्यानंतर रिफाम्पिसिन, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल, प्लस मायाब्युटॉल असं सुद्धा म्हणतात, आणि स्ट्रेप्टोमायसिन ही कधी ओरली द्यायची टॅबलेट नाही आहे, इंजेक्टेबल फॉर्म मध्ये असते अवेलेबल. ओके. म्हणजे आयसोनियाझिड, आता हे आपले काय झाले, HRZES जे आहेत आपल्याला डॉट्स थेरपीमध्ये आपण जे आहे ते फर्स्ट लाईन ड्रग्ज म्हणून आपण यूज करतो. आणि या ड्रगचे काही साईड इफेक्ट आहेत जे की आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर आयसोनियाझिडमुळे काय होतं, तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी होते. हे आपल्याला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, पेरिफेरल न्यूरोपॅथी होते. रिफाम्पिसिनमुळे काय होतं, रेड किंवा ऑरेंज कलरची युरिन बघायला मिळते. पायरिझिनामाइड जो आहे याच्यामुळे काय होतं, युरिक ऍसिड वाढतं. इथॅम्ब्युटॉल E फॉर आय आहे बघा, इथॅम्ब्युटॉल E फॉर आय म्हणून याच्यामध्ये काय होतं, ऑप्टिक न्यूरायटिस. आणि तुमचा स्ट्रेप्टोमायसिन आहे, हा कसा आहे, ओटोटॉक्सिक आहे. आणि प्लस कसा आहे, नेफ्रोटॉक्सिक आहे. नेप्रोटॉक्सिक आहे. आणि प्लस काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सीमध्ये कसा आहे, हा कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग आहे. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले बघूया, क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलंय की कुठला ड्रग आहे जो की काय अब्सोल्युटली कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये. तर पायरिझिनामाइड आहे का, रिफाम्पिसिन आहे का, स्ट्रेप्टोमायसिन आहे का, इथॅम्ब्युटॉल. तर कुठला आहे, स्ट्रेप्टोमायसिन काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये. बघा, डॉट्स मध्ये आपण काय बघितलं, तुमची जी एटीटी आहे ती डॉट्स आणि डॉट्स प्लस अशी 2 याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे सध्या तिला. ठीक आहे. जे डॉट्स आहेत त्याच्यामध्ये HRZES आणि डॉट्स प्लस मध्ये काय केलं जातं, मग MDR-TB असल्यामुळे ज्यामध्ये मॉक्झिफ्लॉक्झासिन किंवा फ्लुरोकोलिझिन वगैरे ऍड केले जातात. जे तुमचं XDR-TB असते याच्यामध्ये तुमच्या पेशंटमध्ये काय होते, रिफाम्पिसिन प्लस आयसोनियाझिड प्लस तुमचे जे फ्लुरोक्विनोल्स असतात, फ्लुरोक्विनोल्स जे आहेत यांचा काय झालेला असतो, पेशंटला रेजिस्टन्स आलेला असतो. म्हणजे तुमच्या MDR-TB मध्ये कशाचा रेजिस्टन्स आला असतो, फक्त रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझिड. आणि याच्यामध्ये काय असतो, फ्लुरोक्विनोलचा पण काय होतो, याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्स येतो. आणि मग याच्या पेशंटमध्ये आपल्याला मॉक्झिफ्लॉक्झासिन वगैरे जे आहे ते जे खूप एक्सटेन्सिव्हली जे आहे ते खूप हायर अँटीबॉडीज जे आपल्याला स्टार्ट करावे लागतात. आणि त्यांचे जे ड्युरेशन कसं असतो तो पण खूप हायर असतो. ठीक आहे. मग आपण काय केलं, कॅट 1, कॅट 2, कॅट 4 आणि कॅट 5 मध्ये डिवाइड केलं. कॅट 1 मध्ये आपण काय केलं, न्यूली डायग्नोज पेशंट घेतले, 6 महिन्यासाठी ट्रीटमेंट घेतली, त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, टीबी काय होतो त्यांचा क्युअर होतो आणि विषय संपतो तिथे. पण जर त्यांनी डिफॉल्टर झाले तर त्यांना मग आपण काय करायला लागतं, कॅटेगरी 2 मध्ये घ्यायला लागतं. कॅटेगरी 2 मध्ये घेऊन त्यांना 8 महिने परत आपल्याला एटीटी स्टार्ट करायला लागते. त्याच्यानंतर मग आपल्याला कॅटेगरी 4 मध्ये येतो आपण, MDR-TB असल्यामुळे मग ती 24 ते 27 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट जाते. आणि कॅटेगरी 5 जे आहे ते XDR-TB 24 ते 30 महिन्यापर्यंत तुमची ट्रीटमेंट जाते. ठीक आहे. आणि जेव्हा आपण डॉट आणि डॉट्स प्लस देत असतो तेव्हा पेशंटमध्ये आपण काय करत असतो, एक आपल्याकडे इंटेन्सिव्ह फेज असते आणि त्याच्यानंतर आपली असते कंटिन्युअस फेज. ठीक आहे. इंटेन्सिव्ह फेज आपण स्टार्टिंगला देतो आणि त्याच्यानंतर काय करतो, कंटिन्युअस फेज आपण देत असतो. हे काय आहेत आपल्या डॉट्स थेरपीचे काही मुद्दे झाले जे की तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. त्यानंतर
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणतं बघा, निहिलिस्टिक डिल्युजन इज. निहिलिस्टिक डिल्युजन काय आहे? फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला अ फॉल्स बिलीफ अबाउट द फंक्शनिंग ऑफ द बॉडी. बॉडीच्या फंक्शनिंग बद्दल त्या पेशंटला काही डाऊट्स आहेत. सेकंड म्हणतं बघा, फॉल्स आयडिया दॅट अदर्स आर टॉकिंग अबाउट द पर्सन. त्याला काय वाटतं, बाबा ही जी लोक आहेत ती काय बोलतात, माझ्याबद्दल बोलतात असं त्याला वाटत असतं. थर्ड काय बघा, पार्ट ऑफ सेल्फ अदर ऑन वर्ड इज नॉन एक्झिस्टंट. काय होतंय, माझ्या बॉडीचा एखादा पार्ट किंवा एखादी वर्ड मधली एखादी कुठली पण गोष्ट काय एक्झिस्टच करत नाही असं त्याला वाटतं. त्यानंतर इनॅबिलिटी टू कॅरी आउट सम सोमॅटिक फंक्शनिंग. सोमॅटिक फंक्शनिंग काय होतं, त्याचे प्रॉपरली होत नाहीत असं त्याला वाटतं. नाही, वाटत नाही, तसे होत नाहीत. ठीक आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, अ फॉल्स बिलीफ अबाउट द फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजे त्याला काय वाटतं की बाबा माझा काय होत नाही, एक काहीतरी एखादा ऑर्गन जो आहे तो काहीतरी कामच करत नाही असं त्याला वाटतं, जो की त्याचा ऑर्गन प्रॉपरली काम करतो. तरी पण तो काय करणार, डॉक्टरांकडे जाणार. मग काय करणार, मला त्या फॉर एक्झाम्पल त्याला काय वाटतं की माझा जो आहे ते लिव्हर व्यवस्थित काम करत नाही. मग तो काय करणार, डॉक्टरांकडे जाणार. सर म्हणणार माझं लिव्हर नाही व्यवस्थित काम करत नाही. बाबा तुला असं काय वाटलं, नाही सर माझं लिव्हर काम करत नाही, तुम्ही काय करा, मला लिव्हरच्या ब्लड टेस्ट करून द्या. मग पेशंटची आपण काय केली, एलएफटी केली. एलएफटी केल्यानंतर त्याचं एसजीओटी एसजीपीटी सगळं त्याचं काय लिपिड प्रोफाईल आपण सगळं केलं, सगळं नॉर्मल आहे. मग पेशंटला तुम्ही सांगितलं की नाही बाबा तुझं सगळं काय आहे नॉर्मल आहे. मग तो काय करणार, दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. अरे या डॉक्टरला काय करत नाही, दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. सर माझं लिव्हर ना काम करत नाही, मला काय करायचं, लिव्हरची माझ्या सोनोग्राफी करायची. मग तो काय करणार, सोनोग्राफी करून घेणार. तो असं करत करत सगळ्या लिव्हरच्या बायोप्सी वगैरे सगळ्या टेस्ट करून घेणार. तरी पण तो काय म्हणणार की हे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना काही येत नाही, माझं लिव्हर आहे ते फंक्शन व्यवस्थित करत नाही. याला आपण काय म्हणतो, सोमॅटिफॉर्म डिसऑर्डर म्हणतो. याला आपण काय म्हणतो, सोमॅटिफॉर्म डिसऑर्डर म्हणतो, किंवा याला आपण काय म्हणतो, सोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो. सोमॅटिक डिसऑर्डर मध्ये पेशंटला काय होतं, पेशंटला असं वाटतं की माझ्या बॉडीमध्ये एखादा बॉडीचा पार्ट वगैरे काय करत नाही, व्यवस्थित काम करत नाही. जरी पण तो चांगलं काम करत असेल तरी पण त्याला असं वाटत असतं. किंवा काही पेशंट असतात बघा, तुमच्याकडे येतात आणि मला विकनेस आहे, मला सलाईन लावून द्या. त्याच्यानंतर परत येतो, नाही मला कसतरीच होतंय, काय मला कसतरी होतं. असे पण काही पेशंट असतात, त्यांना काय वाटतं की मला काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटत असतं. आणि जरी तुम्ही त्यांना सांगितलं की नाही वाटतं, तर तुमच्या सोडून दुसऱ्या डॉक्टरांकडे जाईल, तिसऱ्या डॉक्टरांकडे जाईल, आणि तो काही शेवटी करून काय ना काहीतरी करून तो तुमचे ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करेल, इन्व्हेस्टिगेशन करण्याचा प्रयत्न करेल. याला डॉक्टर शॉपिंग असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, डॉक्टर शॉपिंग. तो काय करतात, ते पेशंट डॉक्टरकडे जाऊन शॉपिंग करण्याचं काम करतात. त्यांना काय होतं, शॉपिंग करण्याचा नाद लागतो. पण कुणाकडे जाऊन, डॉक्टरकडे जाऊन शॉपिंग करण्याचा नाद लागतो. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, फॉल्स आयडिया दॅट अदर्स आर टॉकिंग अबाउट द पर्सन. याला आपण काय म्हणू शकतो, डेल्युजन ऑफ रेफरन्स. डेल्युजन ऑफ रेफरन्स. त्याच्यामध्ये पेशंटला काय वाटतं की जेव्हा ते असं 2-3 लोक असे घोळका करून थांबले असतात, तेव्हा त्याला काय वाटतं की ही जी 2-3 लोक जी आहेत ती माझ्याकडे बघतायत. त्यांनी जरासं थोडं जरी त्या पेशंटकडे बघितलं किंवा नाही जरी बघितलं तरी त्याला काय वाटतं, ही लोक माझ्याबद्दलच बोलत आहेत. ते मग काहीतरी माझ्याबद्दल बोलत असणार, माझ्याबद्दल काहीतरी बॅक बिचिंग करत असणार माझे वगैरे, असं त्याला वाटत असतं. त्याला आपण काय म्हणतो, डेल्युजन ऑफ रेफरन्स म्हणू शकतो. थर्ड काय म्हणतो का, पार्ट ऑफ सेल्फ अदर ऑर वर्ड इज नॉन एक्झिस्टंट. त्याला काय वाटतं, मी काय नाहीये, जिवंत नाहीये, किंवा माझ्या एखाद्या बॉडीचा पार्ट काय नाहीये, जिवंत नाहीये, किंवा हे जे जग आहे ते जग काय नाहीये, जिवंत नाहीये, सगळं काय आहे, डेड आहे. त्याला तो पेशंट काय म्हणू शकतो, पेशंट काय म्हणू शकतो, आय एम डेड. मी काय आहे, मेलेला आहे असं म्हणू शकतो. किंवा जो आपला तो एक चाचा होता बघा, 26 में तो दुनिया खतम है, 26 में तो दुनिया खतम है. त्याला काय वाटायचं, दुनिया काय आहे, खतम होणार आहे 26ला. ठीक आहे. ते जरी इथे त्याला नसेल निहिलिस्टिक डेल्युजन, तरी पण आपण ते ऍज अ एक्झाम्पल म्हणून इथे घेऊ शकता. नाहीतर असं नाही की तो त्या बाबा जो होता तो बाबा डेल्युजन डिसऑर्डरचा होता, असं नाही आहे. त्याने एक असं जे कोट बोलला होता, तो कोट इथे लागू पडतो की 26 में तो दुनिया खतम आहे. म्हणजे त्याला काय, जी दुनिया आहे ती नॉन एक्झिस्टंट आहे, एक्झिस्ट करणार नाही 26 नंतर, असं त्याला वाटलं होतं. तर जे आहे ते पेशंटमध्ये येऊ शकतात कधी, जर त्याला निहिलिस्टिक डेल्युजन असतील तर. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी काय होतो आपला इथे करेक्ट आन्सर येऊ शकतो. त्यानंतर लास्ट ऑप्शन काय बघा, द इनॅबिलिटी टू कॅरी आउट सोमॅटिक फंक्शन. जर एखाद्या पेशंटला सोमॅटिक फंक्शन म्हणजे त्याचे डेली जे फंक्शन आहे, जे फिजिकल फंक्शनिंग आहे, ती जर इनॅबिलिटी कॅरी होत असेल तर हे काय नाहीये, हे कुठलाही मेंटल डिसऑर्डर नाही. हे काय, त्या पेशंटला खरा डिसऑर्डर आहे. त्याला काय होत नाही, खरंच इनॅबिलिटी होत आहे कुठलं तरी काम करण्यासाठी. तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, सोमॅटिक फंक्शन मध्ये त्याला काहीतरी प्रॉब्लेम येत आहे असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. हे काय आहे, तुमची फंक्शनल इम्पेअरमेंट आहे. ही काय आहे, तुमची फंक्शनल इम्पेअरमेंट आहे. याच्यामध्ये तुमचं बॉडीचं सायकोसिस आहे का, याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये ही कुठला आहे, न्यूरोटिक डिसऑर्डर आहे, सायकोटिक डिसऑर्डर नाही आहे. वरचे जे फर्स्ट आणि सेकंड होता हे डेल्युजन आहेत. हे कुठलं आहे, तुमचं निहिलिस्टिक डेल्युजन आहे. हे तुमचं कसं आहे, सोमॅटिफॉर्म डेल्युजन आहे. याला डॉक्टर शॉपिंग पण म्हणतो आपण, सोमॅटिक डिसऑर्डर पण म्हणतो आणि सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर सुद्धा म्हणतो. फॉल्स बिलीफ, फॉल्स आयडिया दॅट अदर्स आर टॉकिंग अबाउट मी, हे कसं आहे, तुमचं डेल्युजन रेफरन्स आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. An individual
विथ ब्रॉडकास्टिंग विल हॅव अ फिलिंग ऑफ. एखाद्या पेशंटला काय झालं आहे, ब्रॉडकास्टिंग नावाचा काय झाला डिसऑर्डर आहे आणि त्याला काय फिलिंग असणार आहे ते आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बिंग परसिक्युटेड ऑर हरॅस. त्याला काय वाटते, मला कोणतरी काय केलंय, मला कोणतरी मारण्याचा प्रयत्न करताय किंवा हरॅस करण्याचा प्रयत्न करताय असं त्याला वाटत असतं. सेकंड ऑप्शन आहे बिंग स्पिरिच्युअल अँड हॅव्हिंग सुपर पॉवर. त्याला काय वाटतं, मी काहीतरी माझ्यामध्ये काहीतरी सुपर पॉवर आहे, त्यामुळे काय करतो तो सतत असं काहीतरी मंत्र वगैरे म्हणत असतो आणि माझ्याकडे सुपर पॉवर आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो, अशी त्याच्याकडे मध्ये फिलिंग असते. थर्ड ऑप्शन आहे बिंग रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी हॅपनिंग इन द वर्ल्ड. तो जगामध्ये सगळं जे काय होतं ते सगळं माझ्यामुळे होत आहे असं त्याला वाटत असतं. म्हणजे जर तुमच्या जो त्या असायलामध्ये आहे, ज्या मेंटल असायलामध्ये जो पेशंट आहे, तिथे एखादा माणूस जरी पडला तर तो काय म्हणणार, हा जो पडला तो माझ्यामुळे पडला. किंवा जगामध्ये जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं, ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध कुणामुळे झालं तर माझ्यामुळे झालं. त्या युद्धाला रोखलं कोणी तर मी रोखलं. ठीक आहे, हे असे त्या पेशंटला फिलिंग येऊ शकतात. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे बिंग इन द स्टेट ऑफ देअर थॉट्स एस्केपिंग देअर माइंड. त्याला काय वाटतं माहिती आहे काय, माझे जे थॉट्स आहेत ते काय होतात, माझ्या माइंडमधून एस्केप होत आहेत, कोणीतरी जे आहे ते काढून घेत आहे किंवा माझे जे थॉट्स आहेत ते सगळ्यांना कळत आहेत असं त्यांना वाटत असतं. तर बघा, जेव्हा आपण ब्रॉडकास्टिंग बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला त्या पेशंटला काय होतं बघा, त्या पेशंटला काय वाटतं की माझ्या डोक्यामध्ये जे काही थॉट्स चालू आहेत, माझ्या डोक्यामध्ये जे काही थॉट्स चालू आहेत, हे जे थॉट्स आहेत हे काय होतात, ब्रॉडकास्ट होत आहेत. काय होत आहेत, ब्रॉडकास्ट होत आहेत. ब्रॉडकास्ट म्हणजे काय, ब्रॉडकास्टिंग म्हणजे माहिती आहे, जे आपल्याला काय करतो, आपण एखादा टीव्ही प्रोग्राम जर आपण शूट केला असेल, तो टीव्ही प्रोग्राम काय होतो, ब्रॉडकास्ट होतो. ब्रॉडकास्ट होतो म्हणजे काय, तो टीव्हीवर दिसायला लागतो. टीव्हीवर दिसल्यानंतर काय होतं, सगळ्या लोकांना काय होतो, तो कळतो. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, ब्रॉडकास्टिंग म्हणतो. एखादा मेसेज जर आपल्याला ब्रॉडकास्ट करायचा असेल तर तो मेसेज ब्रॉडकास्ट करणे याचा अर्थ काय आहे की एक मिनिट, सॉरी, एखादा जर मेसेज आपल्याला ब्रॉडकास्ट करायचा असेल तर आपण काय करतो, टीव्हीवर आपण प्रोग्राम तो लावला, त्याच्यानंतर काय झालं, तो मेसेज सर्व दुनियेपर्यंत पोहोचला. याच आपण काय म्हणतो, ब्रॉडकास्टिंग असं आपण म्हणतो. म्हणजे तुमचा जो मेसेज आहे तो तुमचा पुरता आता मर्यादित राहिलाय का, नाही, तो आता काय झालाय, पूर्ण जगाला कळालेला आहे. आता हा जो तुमचा ब्रॉडकास्टिंगचा जो पेशंट आहे याच्यामध्ये काय होत आहे, याला काय होत आहे, थॉट ब्रॉडकास्टिंग. आजार कुठला झाला आहे, थॉट ब्रॉडकास्टिंग. या थॉट ब्रॉडकास्टिंग मध्ये काय होतं, त्या पेशंटला असं वाटतं की माझे जे थॉट्स आहेत ते काय लागले आहेत, पूर्ण जगाला कळायला लागले आहेत. कोणीतरी माझे थॉट्स माझ्या ब्रेन मधून काढायला लागले आणि कुठेतरी पब्लिश करायला लागले, जेणेकरून माझे थॉट्स जे आहेत ते सर्वांना कळायला लागले. म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की आता मी जे काही विचार करतोय हे याला पण माहिती आहे, त्याला पण माहिती आहे, माझ्या हॉस्पिटलमध्ये जे नर्स आहेत तिला पण माहिती आहे, डॉक्टरला पण माहिती आहे, माझे जे दुसरे पेशंट आहेत दुसऱ्या वॉर्डमधले त्यांना पण माहिती आहे मी काय विचार करतो. ज्यामुळे पेशंटला काय लागतं, अजून जे इनसिक्युरिटी जे त्याची आहे त्याला अजून वाढायला लागतं, त्याची अँझायटी अजून वाढायला लागते. त्याला वाटतं मी जे काही सगळं विचार करतो ते सर्व लोकांना माहित आहे, माझे जे काही प्लॅन्स आहेत ते लोकांना अगोदरच कळतात असं त्यांना वाटत असतं. त्याला आपण काय म्हणतो, थॉट ब्रॉडकास्टिंग असं म्हणत असतो. आणि काही काही पेशंट दुसरा एक फिनोमेना असतो बघा, त्याला आपण म्हणतो थॉट इन्सर्शन. थॉट काय, इन्सर्शन. आता थॉट इन्सर्शन वाला हा जो पेशंट आहे याला काय वाटतं, माझ्या डोक्यामध्ये कोणतरी काय करतंय, थॉट्स टाकते. ठीक आहे, मी काय करत नाही, एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत नाही, पण कोणीतरी काय करतंय, जे थॉट्स आहेत माझ्या माइंडमध्ये आणून काय करतोय, इन्सर्ट करतोय असं त्याला वाटतं. म्हणजे माझे जे थॉट्स आहेत हे माझे नाही आहेत, ते थॉट्स काय आहेत, कुणाचे तरी आहेत आणि मी काय करतो, त्याला इम्प्लिमेंट करतोय. मी काय करतो, त्यांनी जसं डिसाईड केलंय तसं मी वागतोय. त्यांच्या ज्या थॉट्स आहेत त्या थॉट्सनुसार मी वागतोय. ते थॉट्स माझे नाही आहेत, मला कोणतरी कंट्रोल करतंय, माझे थॉट्स आहेत कोणतरी माझ्यामध्ये इन्सर्ट करत आहे असं वाटतं. तर थॉट ब्रॉडकास्टिंग आणि थॉट इन्सर्शन म्हणजे थोडासा फरक आहे. ठीक आहे, तर ऑप्शन डी जो आहे तो आपल्याला काय सांगतोय, त्या पेशंटचे काय होतात, थॉट्स काय होतात, एस्केप होत आहेत. ऑप्शन सी काय सांगतो बघा आपल्याला, बिंग रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी हॅपनिंग इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या माझ्यामुळे होतात. म्हणजे जगामध्ये जेवढे काही युद्ध होत आहेत, जगामध्ये जेवढे काही भांडणं होत आहेत, जगामध्ये जेवढं काही वाईट होत आहे, जगामध्ये जेवढं काही चांगलं होत आहे, हे सगळं कोणामध्ये आहे, माझ्यामुळे होत आहे. याला आपण काय म्हणतो, डेल्युजन ऑफ गिल्ट म्हणतो. डेल्युजन ऑफ गिल्ट म्हणजे जगातली सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी काय करतो, हाच घेतो. म्हणजे काही जरी झालं तरी हे माझ्यामुळे झालं. एखादा माणूस पडला तरी अरे हा माझ्यामुळेच पडला, मी ना इथे काल फरशी पुसली होती आणि ते ना व्यवस्थित वाळलं नसेल आणि काल मी जी फरशी पुसली होती ना त्याच्यामुळे हा माणूस आज पडलेला आहे असं त्याला वाटायला लागतं. सेकंड, बिंग स्पिरिच्युअल अँड हॅव्हिंग सुपर पॉवर. बघा, एखाद्या माणसाला असं वाटतं की माझ्यामध्ये सुपर पॉवर्स आहेत म्हणून तो काय करायला लागतो, स्पिरिच्युअल वागायला लागतो, सुपर पॉवर्स आहेत असं दाखवायला लागतो. त्याला आपण काय म्हणतो, डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी म्हणतो. काय म्हणतो, डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी. त्यांना असं वाटायला लागतं की माझे जे आहे ते देवासोबत काय डायरेक्ट कनेक्शन आहेत. मी जर देवाला म्हटलं की हे एखादी गोष्ट करतं तर ती गोष्ट होते असं त्यांना वाटायला लागतं. बिंग परसिक्युटेड ऑर हरॅस्ड. ऑप्शन ए काय म्हणतो, बिंग परसिक्युटेड ऑर हरॅस्ड. मग त्या पेशंटला काय वाटायला लागतं, मला जे आहे तर कोणतरी काय करते, परसिक्यूट करण्याचा प्रयत्न करते किंवा हरॅस करण्याचा प्रयत्न करते. याला आपण काय म्हणतो, डेल्युजन ऑफ परसिक्युशन. याला आपण काय म्हणतो, डेल्युजन ऑफ परसिक्युशन.
म्हणजे काय, कोणीतरी जे आहे ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर्स जे मला टॅबलेट देतात ते मला बरं करण्यासाठी नाही देत, ते काय करणार आहेत, मला मारणार आहेत. ते काय करतात, मला स्लो पॉइझन करतायत, ते स्लोली मला मारण्याचा प्रयत्न करतायत, ते मला ट्रीट करत नाहीत, ते मला मारण्यासाठी येत आहेत असं त्यांना वाटायला लागतं. जर 2-3 माणसं जे आहेत त्याच्याकडे यायला लागलं, त्याला असं काय वाटतं, ते मला मारायला यायला लागतं आणि मग तो काय होतो, लपून बसतो, पॅनिक होतो, अँझायटी होतो. ठीक आहे, हे सगळं जे आहे आपल्याला डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन मध्ये बघायला मिळतं. तर ऑप्शन डी काय असणार, याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे. थॉट ब्रॉडकास्टिंग मध्ये काय होतं, त्या माणसाला असं वाटायला लागतं की माझे थॉट्स कोणतरी चोरी करते, माझे थॉट्स माझ्या डोक्यातून कोणतरी बघतंय, वाचतंय, त्याला सर्व माझ्या सभोवतालचे जे लोक आहेत त्यांना माझे थॉट्स ऑलरेडी माहित असं त्यांना वाटतं. कशामध्ये, थॉट ब्रॉडकास्टिंग मध्ये. आणि थॉट इन्सर्शन मध्ये काय होतं, त्यांना असं वाटतं की माझ्या डोक्यामध्ये कोणतरी थॉट काय करायला लागेल, इन्सर्ट करायला लागलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्रोनिक अल्कोहोलिक डेव्हलप अटॅक्झिया. बघा पेशंट कसा आहे, क्रोनिक अल्कोहोलिक आहे, त्याला अटॅक्झिया झालेला आहे, नॉझिया, ओमिटिंग आणि ऑप्थॅल्मोप्लेजिया झालेला आहे. अँड द पॉसिबल डायग्नोसिस इज, फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे कोर्सकॉफ, सेकंड आहे वर्निक्स, थर्ड आहे सेरेब्रल इन्फ्रॅक्शन आणि लास्ट आहे आपल्याकडे अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. बघा, जेव्हा एखादा पेशंट जो आहे तो अल्कोहोलिक असतो, अल्कोहोलिक जे आपल्या पेशंट जेव्हा आपल्याला बघायला मिळतो, आणि खास करून कुठला वाला, क्रोनिक अल्कोहोलिक. क्रोनिक अल्कोहोलिक अॅक्यूट मध्ये आपल्याला एवढं नाही बघायला मिळत, पण जेव्हा आपण क्रोनिक अल्कोहोलिकचे पेशंट बघतो, जे की 4 ते 10 वर्षापासून काय करतात, दररोज अल्कोहोलचे सेवन करतात. दररोज अल्कोहोलचे सेवन करणारे पण लोक या जगामध्ये आहेत, जे की सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना चहा लागत नाही, त्यांना लागते ती म्हणजे दारू. ठीक आहे, चहा लागत नाही, त्यांना काय लागते, दारू लागते. मग ही जी लोक आहेत यांचं कसं असतं बघा, त्यांना स्टार्टिंगला जेव्हा ते येतात आपल्याकडे, तेव्हा त्यांना असतो अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. इंटॉक्सिकेशन म्हणजे काय झालं असतं, त्यांना अल्कोहोलचं इंटॉक्सिकेशन झालं असतं, अल्कोहोल भरपूर झालेला असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग ते थोडंसं सिव्हिअर झालं, त्याला आपण काय म्हणतो, कोर्स कॉफ, त्याला आपण काय म्हणतो, कोर्स कॉफ म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग ते जातात वर्निक्स एन्सेफ मध्ये, वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी, त्याला आपण काय म्हणतो, वर्निक एन्सेफ म्हणतो, एनकेप असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे तो कोर्स कॉफ सायकोसिस, हे काय असतं तुमचं, सायकोसिस. बघा, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन जेव्हा पेशंटला असतो, तेव्हा त्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पेशंट तेव्हा जो आहे तो कॉन्शियस असतो. पेशंटमध्ये आपल्याला थोडंसं स्लड स्पीच वगैरे बघायला मिळतं, स्लड स्पीच बघायला मिळतं. त्यानंतर पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं अटॅक्झिया, नॉझिया, ओमिटिंग पण बघायला मिळतं. ठीक आहे, नॉझिया मिळतं, नॉझिया आणि ओमिटिंग पण आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतं. तर हे जे आहेत आपल्याला अल्कोहोल इंटॉक्सिकेशन मध्ये असताना पेशंट आपल्याला बघायला मिळतं. पेशंट जेव्हा कोर्स ऑफ सायकोसिस मध्ये जातो, तेव्हा पेशंट कसा होतो, अनकॉन्शियस होतो. म्हणजे जर या पेशंटमध्ये इथेच आपण जर ट्रीट नाही केलं तर पेशंट काय होतं, या कंडिशनमध्ये जातो. इथे पेशंट काय होतो, अनकॉन्शियस होतो. इथे पेशंटमध्ये काय होतं, व्हिटॅमिन B1 ची काय होते, डेफिशियन्सी होते. व्हिटॅमिन B1 ची डेफिशियन्सी असते. इथं पण पेशंटमध्ये आपल्याला अटॅक्झिया बघायला मिळतो, नॉझिया बघायला मिळतो, वोमिटिंग बघायला मिळते. त्याचबरोबर पेशंटमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात कन्फॅब्युलेशन, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं, कन्फॅब्युलेशन. ठीक आहे, कन्फॅब्युलेशन. कन्फॅब्युलेशन मध्ये काय होतं, तुमचा जो पेशंट आहे तो काय करायला लागतो, कन्फॅब्युलेशन करायला लागतो. कधी करायला लागतो, क्रोनिक अल्कोहोलमध्ये जेव्हा तो कोर्स मध्ये असतो तेव्हा कन्फॅब्युलेशन करायला लागतो. म्हणजे तो काय करायला लागतो, मेमरी गॅप्स फिल करायला लागतो. काय करायला लागतो, मेमरी गॅप्स फिल करायला लागतो. आणि हे मेमरी गॅप्स तो कसे करतो, अनइंटेन्शनली फिल करतो. कसे करतो, अनइंटेन्शनली फिल करतो. आणि त्याची जी मेमरी गॅप्स असतात ते कसे असतात, रॉंग असतात. ती माहिती बरोबर असते का, ती इन्फॉर्मेशन बरोबर असते का नसते, ती इन्फॉर्मेशन कशी असते, चुकीची असते. त्या मेमरी गॅप्स कसं करतो, तो चुकीच्या इन्फॉर्मेशनने भरतो. पण कसा भरतो, अनइंटेन्शनली भरतो. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला कन्फॉब्युलेशन जे आहे ते बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला ज्यामध्ये डिसओरिएंटेशन पण बघायला मिळतं. पेशंट काय नसतो, कॉन्शियस आणि ओरिएंटेड नसतो. कॉन्शियस आणि ओरिएंटेड नसतो. व्हिटॅमिन B1 ची डेफिशियन्सी असते. त्यामध्ये अटॅक्सिया, त्यानंतर नॉझिया, ओमिटिंग आणि कन्फॉब्युलेशन आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर जर पेशंटला आपण इथे कोर्सकॉप मध्ये पण आपण जर पेशंटला कंट्रोल नाही केलं तर पेशंट कशामध्ये जाणार आहे, तुमचा वर्निक्स एन्सेफ मध्ये जाणार. वर्निक एन्सेफॅलीमध्ये जेव्हा तुमचा पेशंट जातो तेव्हा पेशंट काय असतो, पूर्णपणे अनकॉन्शियस असतो. पेशंट पूर्णपणे कसा असतो, अनकॉन्शियस असतो. पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं अटॅक्झिया, त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं नॉझिया, त्यानंतर बघायला मिळतं ओमिटिंग, त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ऑप्थॅल्मोप्लेजिया आणि पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं कन्फ्युजन. जरी पेशंटला थोडंसं तुम्ही जर टॅप वगैरे करून जरी तुम्ही त्याला कॉन्शियस करण्याचा प्रयत्न केला तरी पेशंट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्ड करणार नाही. ठीक आहे, पेशंट त्याच्यामध्ये तुम्हाला बोलणार नाही. ठीक आहे, तर आपल्याला जे आहे ते जसं आपण अल्कोहोलचा असं बघितलं, क्रोनिक अल्कोहोलच्या पेशंटचा जो डिसीजचा कोर्स आहे तो आपल्याला कसा बघायला मिळतो. स्टार्टिंगला पेशंटला अल्कोहोल इंटॉक्सिकेशन असतं, नंतर पेशंट कसा मध्ये जातो, कोर्स ऑफ सायकोसिस मध्ये जातो. आणि तिथं पण जर पेशंटला आपण ट्रीट नाही केलं तर तो वर्निक एन्सेफ मध्ये जातो. वर्निक एन्सेफ मध्ये गेल्याच्या नंतर पेशंटची खूप सिव्हिअर कंडिशन असते. पेशंट जे आहे ते वापस येणं जवळपास जे आहे ते त्याचं प्रोग्नोसिस खूप बॅड असतं. पेशंटचं वापस येणं हे बरोबर काय नसतं, आपल्याला एक्सपेक्टेड नसतं किंवा होतच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय असतं, प्रोग्नोसिस काय असतं, पेशंटचं प्रोग्नोसिस कसं असतं, खूप बॅड असतं किंवा पुअर असतं.
कोर्स ऑफ आणि अल्कोहोल इंटॉक्सिकेशन पर्यंत पेशंट जे आहे तो प्रोग्नोसिस जे आहे ते आपण रिव्हर्स करू शकतो, पण एकदा जर पेशंट तुमचा एनसेप मध्ये गेला तर त्याचं रिव्हर्स होणं हे खूप कठीण होऊन जातं. ठीक आहे. तर क्रोनिक अल्कोहोलिकचे पेशंटमध्ये आपल्याला जे अटॅक्झिया, नॉझिया, ओमिटिंग आणि ऑप्थॉल्मोप्लेजिया बघा, ऑप्थॉल्मोप्लेजिया हे आपल्याला वर्निक्स मध्ये बघायला मिळतो. कोर्सकॉप पर्यंत ऑप्थॉल्मोप्लेजिया तिथे नसतो. तर ऑप्थॉल्मोप्लेजिया आहे म्हणजे काय, तुमचा वर्निक एनसेपचा पेशंट आहे. कोर्सकॉपचं जे क्लासिकल आहे ते कुठलं आहे, कन्फॅब्युलेशन. अल्कोहोल इंटॉक्सिकेशनचं क्लासिक फीचर आहे स्लर्ड स्पीच. स्पीच. सेरेब्रल इन्फ्रॅक्शन हे इथे नाही. जर सेरेब्रल इन्फ्रॅक्शन असतं तर पेशंटमध्ये व्हर्टायगो वगैरे असते. ठीक आहे, व्हर्टायगो असते किंवा पेशंटमध्ये हिअरिंगचे प्रॉब्लेम असते किंवा बॅलन्स. ठीक आहे, पेशंटमध्ये बॅलन्सचे वगैरे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळाले असते. त्यामुळे सेरेब्रल इन्फ्रॅक्शन आहे. सेरेब्रम जो आहे तुमचा कशाला काय करतो, तुमचं हिअरिंग आणि बॅलन्सला खूप तिथे काय करत असतो, कंट्रोल करत असतो. त्यामुळे जर एखाद्या पेशंटला सेरेब्रल इन्फ्रॅक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये आपला व्हर्टायगो, त्यानंतर बॅलन्सचे प्रॉब्लेम किंवा हिअरिंगचे प्रॉब्लेम बघायला मिळाले असू शकते. त्याचा ऑप्शन काय असणार आहे, बी जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लास्ट ऑप्शन, इन हिज वाईफ फॅमिली द हजबंड गोज टू द लिव्ह इन द हाऊस ऑफ. ठीक आहे, या एखाद्या फॅमिलीमध्ये काय होतं बघा, तिचे हजबंड आहे ते काय करतात, फॅमिलीकडे राहायला जातात. ठीक आहे, आपल्याकडे काय म्हणतात, आपण घर जावई असं आपण म्हणतो. घर जावई असं आपण म्हणतो. त्याला कुठली टर्म आहे ते आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट आहे मॅट्रिलिनियल, सेकंड आहे मॅट्री आर्कल, नंतर आहे मॅट्री लोकल आणि नंतर आहे पॅट्री आर्कल. बघा, मॅट्रिलिनियल म्हणजे काय, जर जेव्हा एखादी जी फॅमिली आहे, जेव्हा एखादी फॅमिली आहे किंवा एखादी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये जेव्हा जे आहे त्या सोसायटीमध्ये जी मदरची इनहेरिटन्स वरून जर पूर्ण घर ठरत असेल, म्हणजे घराचं ठरत असेल, जसं की तुमच्या आता आपली कशी आहे पॅट्रिलिनियल सोसायटी आहे, म्हणजे काय होतं, म्हणजे अगोदर आजोबा, त्याच्यानंतर काय तुमचे वडील, वडिलांनंतर तुम्ही, असं जे आहे ते जी मेल्स आहेत त्या घरामध्ये जे मेल्स आहेत तर त्यांच्यानुसार काय ठरतो, त्यांचा इनहेरिटन्स असा ठरत असतो. पण जर तुमच्या घरामधल्या फिमेलनुसार जर ठरत असेल तर आपण काय म्हणतो, मॅट्रिलिनियल म्हणतो. म्हणून हा ऑप्शन इथं आहे काय, तर नाही. सेकंड काय, मॅट्री आर्कल. मॅट्री आर्कल म्हणजे काय, तुमचा डॉमिनन्स कुणाचा आहे, त्या घरामध्ये जे आहे ते डॉमिनन्स कुणाचा आहे, डॉमिनन्स कुणाचा आहे याच्यावरून आपण काय म्हणतो, आर्कल म्हणतो. मग जर डॉमिनन्स जो आहे तो जर मदरचा असेल तर आपण त्याला काय म्हणतो, मॅट्री आर्कल म्हणतो. मॅट्री आर्कल म्हणतो. आणि जर डॉमिनन्स आहे घरामध्ये तर जर फादरचा असेल तर आपण काय म्हणतो, पॅट्री आर्कल म्हणतो. पॅट्री आर्कल म्हणजे जे घरातले जे सगळे काही डिसिजन्स असतात, जर तुमची मदर घेत असेल त्या घरामध्ये तर ते घर कुठलं झालं, मॅट्री आर्कल झालं. आणि त्या सोसायटीमधले, त्या घरामधले जे काही सर्व डिसिजन्स आहेत ते मेन घेत असतील, फादर घेत असतील, त्याला आपण काय म्हणतो, पॅट्री आर्कल असं आपण म्हणतो. त्यानंतर आहे मॅट्री लोकल. मॅट्री लोकल म्हणजे काय, जेव्हा बघा, मॅट्री लोकल आणि पॅट्री लोकल, मॅट्री लोकल आणि पॅट्री लोकल. जेव्हा लग्न झाल्याच्या नंतर जर जी मदर आहे किंवा जी फिमेल आहे ती कुठं हजबंडकडे जात असेल, जे की नॉर्मली, सॉरी, जर हजबंड जो आहे जो की काय होतो, मदरच्या घरामध्ये जात असेल, म्हणजे काय, बायकोच्या घरामध्ये जर राहायला जात असेल लग्नाच्या नंतर, तर आपण काय म्हणतो, घर जावई म्हणतो. ते काय झालं, तुमचं मॅट्री लोकल झालं. म्हणजे काय, मदरच्या घरामध्ये जर जाऊन राहत असेल तर. आणि जर मदर जी आहे ती लग्नानंतर हजबंडकडे जात असेल तर आपण काय म्हणतो, पॅट्रिआर्कल म्हणतो, जे की आपल्या सोसायटीमध्ये नॉर्मली होतं. नॉर्मली इंडियन सोसायटीमध्ये काय होते, जी मुलगी आहे ती लग्न करून काय जाते, मुलाकडे जाते. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, पॅट्री लोकल असं आपण म्हणतो. जर तो जो नवरा मुलगा आहे तो जर नवरी मुलीच्या घरी जाऊन राहायला जात असेल त्याला आपण घर जावई म्हणतो, तर आपण काय म्हणतो, मॅट्री लोकल असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर पॅट्री आर्कल म्हणजे काय असतं बघा, हे तुम्हाला मी आता सांगितलं, जर डॉमिनन्स जर फादरकडे असेल तर आपण काय म्हणतो, पॅट्री आर्कल म्हणतो. आणि हे काय झालं तुमचं, मॅट्री आर्कल. ऑप्शन याचा आन्सर काय असणार आहे मग तुमचं, मॅट्री लोकल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज अप्रोच कॉन्फ्लिक्ट रेफर्स टू. फर्स्ट ऑप्शन आहे बघा, फेसिंग अ सिच्युएशन विथ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एस्पेक्ट, हॅव्हिंग नो चूज बिटवीन टू अनडिझायरेबल ऑप्शन्स. थर्ड आहे, being faced with two desirable options but can only choose one. आणि लास्ट आहे, एक्सपिरियन्सिंग कॉन्फ्लिक्टिंग एक्सपेक्टेशन फ्रॉम डिफरंट रोल्स. तर हा क्वेश्चन जो आहे तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क असणार आहे, आणि याचा आन्सर काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतरचा एपिसोड आहे, त्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्यू.